ऐक ना पूनम. काय म्हणता? काय झालं हो? अगं तुला तर माहितीच आहे ना, ताई येणार आहे ते. सांगितलं सकाळी तुमच्या आईने मीनाक्षी ताई येणार आहेत ते. अगं हो पूनम, पण एवढी का रागात बोलत आहेस तू? काय झालं? नाहीतर काय हसून बोलू. तशी पण तुमची ताई आल्यानंतर घरामध्ये सगळीकडे ढोल नगाडेच वाजतात आपल्या खुशीचे आनंदाचे. हो हो पूनम, मला माहिती आहे. ताईला काही सहन होत नाही कोणी काही बोललेलं तिला. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जेव्हा तुमच्या ताईला कोणी काही बोललेलं आवडत नाही तर आम्ही का सहन करावं? कोणी काही बोललेलं तुमच्या आईनं हो का, तुम्ही हो का, तुमच्या ताईनं हो, कशामुळे सहन करावं? आम्ही सून माणूस आहे म्हणून. किती लाजिरवाणी गोष्ट आहे बरं ही. तुमच्या ताईला कोणी काही बोललेलं तुम्हाला सहन होत नाही, तुमच्या आईला सहन होत नाही, तुमच्या बाबाला सहन होत नाही, मग मला कोणी काही बोललेलं तुम्ही सहन कसं करता? तुमची पत्नी नाही मी, तुमची बायको नाही मी, या घरची सून नाही मी. हे बघ पूनम, मी तुला रिक्वेस्ट करतो, ताई खूप दिवसानंतर येत आहे घरामध्ये, काहीही भांडण करू नका प्लीज. ताई एक दोन शब्द जर आगाव बोलली तर तू शांत राहा पूनम प्लीज, माझ्या तोंडाकडे बघून तरी. काही हरकत नाही ग, ती आपल्यापेक्षा खूप मोठी आहे ग वयाने पण. बोलली असेल एक दोन शब्द किंवा बोलेल एक दोन शब्द, प्लीज इग्नोर कर तिला. किती साहजिकपणे तुम्ही बोलता हो. ताई एखादा शब्द असा तसा बोलेल तर तू शांत राहा, इग्नोर कर. मला काही गोष्टी लागत नाहीत. मला आत्मसन्मान नाही का? मी या घरची सून नाही का? मोलकरी नाही की काय? मला उचलून आलं काय तुम्ही कुठून? मला पण राग येतो, मला पण वाईट वाटत असेल ना. बिट्टू ऐक ना, मीनाक्षी कुठपर्यंत आहे बघ जरा. मी तिला फोन लावू लागले, माझा फोन नाही लागला तिला. आणि पूनमला काय झालंय? असं 12 वाजून घ्यायला तोंडावर? तोंड असं वाकड का केले? काय दुखायला हिचं? साहजिकची गोष्ट आहे ना आई, कोणी पण नाराज होईल. बिट्टू तुला काय म्हणायचंय? आई, माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मीनूताई आली की ती बरोबर बोलत नाही पूनमला, रागारागात बोलते, काही पण ओरडाओरडी करते. कोण सहन करणार आहे मग तिचं ते बोलणं वागणं असं घरामध्ये? का ग पूनम, तुला तुझ्या नंदेचा स्वभाव माहिती नाही का? मग नेहमी नेहमी तोंड खाली का पाडायचं? येते माझी पोरगी, राहते 2 दिवस, तिचा स्वभाव आहे असा, काय करावं आता? आई, स्वभाव माहिती असून काय करू? ताई कधीच चांगलं बोलत नाही. त्यांना काही विचारलं की जेव्हा म्हणलं, बसा म्हणलं, उठा म्हणलं, कधी बोलत पण नाहीत, इग्नोर करतात. पुढच्या माणसाला येडबिडे समजतात की काय, की मला तेच कळत नाही ताई. मी मानते की आई, ताईचं नेहमी नेहमी येणं होत नाही आपल्या घरी लेकरांच्या शाळेमुळं. पण ताईला पण हे कळायला पाहिजे ना की 12 महिन्याला येतात किंवा 8 महिन्याला येतात किंवा 4-5 महिन्याला ते आपल्या घरी येतात तर चांगलं बोलायचं, सगळ्यांसोबत चांगलं वागायचं, हसून खेळून बोलायचं. तसं फुगून रागराग करायचा काय संबंध आहे? त्यांना असं कधीच वाटत नाही, चल माय माझा एकच भाऊ आहे, एकच भाऊजाई आहे, मला चांगलं मिळून मिसळून राहावं बहिणी बहिणीसारखं. पण त्यांना काय माहिती कोणत्या गोष्टीचा घमंड येतो की कधीच माझ्यासोबत चांगलं बोलत नाहीत. मी सुरुवातीपासून बघते त्यांना. ताईने किती मिळून मिसळून राहायला पाहिजे. एकच भाऊजाई आहे मला, 4-5 भाऊजाया नाहीत, काय नाही. तसं वाकडं तोंड करायला, रागारागानं बोलायला, खरंच गड्या आल्यानं झोपून राहत नाही, काय नाही. पुढे पुढे काम करते मी, छोटी आहे त्यांच्यापेक्षा. मला माहिती आहे त्यांचा मानपान जास्त आहे, पण मी कधीच मानापानाला हुकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे आई. असं जाऊ दे आई, त्यांचा स्वभाव आहे तसा म्हटल्यानं मी तर काय करू शकते? सोनम, जाऊन तुझे तुला काम कर जा, मी आहे ना. ताई एक्स्ट्रा काही बोलणार नाही, आणि बोलली तरी यावेळेस ताईला मी बोलतो. आता तू मोठा आलास का बायकोचं ऐकून मोठ्या बहिणीला बोलायला? नाही आई, मी या गोष्टीसोबत सहमत नाही. मीनाक्षी ताई पहिलेपासून रागराग करते हे तुला पण माहिती आहे. मी तर भाऊ आहे, मी सहन करतो, आमच्या दोघांची भांडण वगैरे जमतात. तू आई आहेस, तुला पण लेकीचं सहन करावं लागते. पण ती भाऊजही आहे, तिला काहीही बोललेलं कसं सहन होईल? पटकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते पूनमच्या. होय साईडला बायकोचा बैल. मी म्हणलं किती खुश व्हायलेत की यानं, माझी लेक याची बहीण आली ते. पण यांचं तर दुसरंच चाललंय घरानं. काय कानं भरायली की माझ्या लेकाचे. लेक आल्यानं खुश व्हायला लेकीनं तसं वागावं लागते भाऊजाई सोबत. आम्ही काय कुठे खाली पडलेले आहो की काय? कसंही बोलायचं, कसंही वागायचं, काही म्हणायचं. आणि हो बिट्टू, मी तुम्हाला या गोष्टीवर आताच क्लिअर करताय आपल्या बेडरूम मध्ये. बाहेर गेल्यानंतर मला बोलता येणार नाही. तुमची ताई जर मला यावेळेस घालून पाडून बोलली ना तर महाभारत व्हायला काहीच वेळ लागणार नाही बघा. आपल्या घरामध्ये भांडण होईल, हे लक्षात ठेवा तुम्ही. कामाला काम मी सगळं करेल, आणि काही जर बोलली तुमची ताई मला, हे राहिलं होतं, ते असं झालं होतं, ते तसं झालं होतं, सरळ मी बोलते. मला कामं जमत नाही, तुम्ही कामं करा. जोपर्यंत या घरामध्ये आहात तोपर्यंत. सगळ्यांना भाज्या गोड लागतात, सगळ्यांना चहा बरोबर लागतो. तुमच्याच ताईला कसं लागते की मला तेच कळत नाही. मसाला जास्त असते, मिरचू कमी असते, मीठ तर टाकतच नाही, चहामध्ये साखर काय फॅक्टरी आहे की काय? हे त्यांचं सतत बोलणं असते. पहिलेपासून एकच त्यांचा डायलॉग असतो बोलायचा. ठीक आहे बाई, तुमच्या दोघींना काय बोलायचं ते बोला. मी तुमच्या दोघीच्या मध्ये यावेळेस येणार नाही, कारण मीनाक्षी ताई मला बोलते आणि तुला पण राग सहन होत नाही, हे मला कळून चुकले. आता तुमच्या दोघीला काय करायचं ते करा. आई तुमच्या मध्ये राहते बघा, बॉस बनून. आता कसं बोलल्या बरं तुम्ही? हे अगोदरच मला बोलल्या असत्या तर ताई माझ्या डोक्यावर बसल्या असत्या का? सांगा बरं, त्याला मी तेव्हाच राईट केलं असतं. हॅलो बाई मीनाक्षी, कुठपर्यंत हा ग तुम्ही? नाही, मला बिट्टू म्हणू लागला आणायला जातो म्हणून बस स्टँडला. आई खूप वेळ झाला ग, ट्रेन येऊन पण गेली, रिक्षा येण्या गेला, रिक्षा कधीपासून बघायले मी. बिट्टूला पाठवून दे बरं दादूसला.
बरं बरं ठीक आहे, चालते चालते. तुझा फोन चालू ठेव, ते तुला फोन लावू लागला, तुझा फोन लागना गेलता म्हणून मी आता ट्राय केला तर मला लागला बघ. पाठवून दे बिट्टूला आई, त्याला फोन कर म्हणावं ताईला. हो थांबले मी इथं बस स्टँडला बघ. हो हो सांग सांग. हो तिकडेच थांब, तू पिंकूला घेऊ, मी लगेच पाठवायले बघ. बिट्टू, ए बिट्टू. अरे ताईची ट्रेन आली म्हणे रे, जा तिला घ्यायला जा, खूप वेळची वेट करायली तिनं, रिक्षा पण तिला भेटना गेला, पिंकू आहे सोबत तिच्या. आई काय झालं, आवाज देऊ लागलीस तुम्हाला? बिट्टू, ताई आणि पिंकू खूप वेळच्या थांबल्यात म्हणे बस स्टँडला बघ. ट्रेन कधीच येऊन गेली आणि आपण इकडेच वाट बघायलो ट्रेनच्या टायमिंगवर जाऊ तिला न्यायला म्हणून. हो हो ठीक आहे आई, मी लगेच जातो बाईक घेऊन. जा लवकर घेऊन ये बरं, पिंकू बी थकली असल. आई, ए आई. अगं तायडे, अगोदर घरामध्ये तर चल तू. आले वाटायले माझे लेकरं आवाज यायले तर. किती वेळ झाला ग बाई मीनाक्षी, तेव्हाच फोन करायचा ना तू. पिंकू बेटा ये ना माझ्याजवळ, कशी दिसायली गोडच्या गोड माझं पिलू. बाई मीनाक्षी, तू लय खराब झालीस ग, काय झालं बरं? पिंकू लय त्रास द्यायली वाटायले तुला. ये बस की इथं बस ये. नाही गाई, खूप गर्दी होती बघ, मी खूप थकले, मी चेंज करते आणि नंतर येऊन बसते मग. तोपर्यंत जरासं पिंकूला बघतो, तिने काही खाल्लं नाही, कपडे वगैरे चेंज कर, तिला भात दे म्हणावं पूनमला. पूनम, ए पूनम, पाणी घेऊन ये जरा, मीनाक्षी आली बघ. ती कधी यावं टायमिंगवर, तिला जाऊन सांगावं लागेल पाहुणे आलेत म्हणून घरामध्ये. प्रत्येक गोष्टीला ताणतणावामध्ये नेत जाऊ नको आई, काहीतरी काम करतच असेल ना, मीनाक्षी ताई येणार आहे म्हणून काही बनवत असेल नाश्ता वगैरे. पूनम, ए पूनम, ताई आणि पिंकू आल्यात बघ, चहा पाण्याचं काहीतरी घेऊन ये बरं, अगोदर पाणी घेऊन ये थंड. हो हो आले, लगेच आले बघा, पाणी घेऊन येत आहे, एकच मिनिट आले. या 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 ताई, खुशाल की? हो ग पूनम, मी छान आहे बघ, तू बरी आहेस ना? हो ताई, मी पण छान आहे बघा. हे बघा तुमच्या समोर आहे. घ्या पाणी घ्या. पिंकू कशी आहेस बाळा? पिंकू ये की बाई मामीकडं, ओळख नाही गेलीस का मामीला तू? ताई तुम्ही बसा जरा निवांत, मी नाश्ता काहीतरी बनवते, लगेच लागते मग स्वयंपाकाला. तेच म्हणत होते मी, आम्ही किती वेळचे आलो, मामीला आवाज आला नाही का पिंकूच्या? मामी झोपली की काय? नाही व ताई, तुम्ही येणार आहात म्हणून झोप थोडी लागते आम्हाला. काय ग पूनम, तुला आता मजाक पण सहन होईना गेली का? अहो ताई, आम्ही करू नये का बरं नंदबाईची थट्टा मस्करी? तायडे, तू पाणी पिया अगोदर आणि जाऊन जा, फ्रेश हो. पूनम, जाऊन चहा नाश्त्याचं बघ जा, नाहीतर उशीर होईल, मग स्वयंपाकाला पण उशीर होते तुला. ठीक आहे, पण नाश्त्यामध्ये काय बनवू? परत ताई म्हणतील हेच का बनवलं, तेच का बनवलं, हे असं नाही खाणार, हे ऑइली आहे, हे फॅटी आहे. हो ग तायडे, तू सांग काय बनवायचं ते नाश्त्यामध्ये, पूनम बनवेल. पूनम, हलका फुलका नाश्ता बनव, मुरमुरे बनव. तसं पण संध्याकाळच्या जेवणापर्यंत जिरून तरी जातील, टाइम झालाय आता. ठीक आहे आई, मग मुरमुरे बनवते मी. बिट्टू, आता तू कुठे चाललास? बस ना जरासं, बायकोच्या पाठीमागे फिरायला इतक्या दिवसानंतर बहीण आली, बहीणला बोलायचं दिलं सोडून बायकोच्या पाठीमागे चाललास. ताई, नेहमी कोणत्या पण गोष्टीचा गलत मतलब काढत जाऊ नकोस, मला बाहेर काम आहे, मी बाहेर चाललो. पूनमला काहीतरी सामान आणायचं होतं, तिला विचारावं म्हटलं काय आणू ते. पिंकू तर काही बोलच नाही गेली, शांत 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 बसली, लाजायली की काय की? हे आई, तुला जरा वाटणं गेले बिट्टू बदललाय म्हणून? जरा काय, हे कार्ट सगळंच बिघडले, लग्न झालं तसं. तिच्याच मागे फिरते, तिच्याच मागे फिरते, तिनं काय म्हणलं की आणते, म्हणलं की आणते, तिच्याच मागे फिरते, तिच्याच ऐकते सगळं. काय माहिती नटीनं काय जादू केलाय की माझ्या भावावर. नाहीतर पहिले पिंकूचा लाड किती करत गेला, आता आम्ही आलो तिला काहीतरी खायचं घेऊन दिले का? निदान 5 रुपयाचा चिप्सचा पुडा तरी दिला का तिला? जाऊ दे बाई मीनाक्षी, आपलेच दात असतात आणि आपलेच ओटा असतात, काहीच म्हणता येत नाही. आणि वही आई, तुझं पण ऐकत नाही का बिट्टू? पहिलं ऐकत गेलं, मध्ये मध्येच काय झालं की मग काय कानं भरवले की या पूनमनं एक काही गोष्ट ऐकत नाही माझी. आता कळू नये का त्याला, किती दिवसानंतर बहीण आली तर जरासं बसावं, बोलावं, बाहेर काय कामात याला आता संध्याकाळच्या टायमिंगला? जाऊ दे याला, नंतर बोलते मी. वैर म्हणते तुला बहिणीची काय माया बिया राहिली की नाही? निदान बहिणीला नाही तर नाही, तुझी भाची छोटी आहे, भाचीला तरी बघ कमीत कमी. जाऊ दे बाई मीनाक्षी, मला बी बिट्टूला जास्त बोलू वाटना गेले आजकाल. आता पोरग राहिलंच नाही आपल्या शब्दामध्ये, शब्दाच्या बाहेर गेले, त्याला बोलून काय आपली इज्जत गमावं की काय घरातल्या घरात सुनेच्या समोर? ओहो, वास तर खूप चांगला यायलाय. काय बनवालीस पूनम? ताई तुम्हाला बिर्याणी आवडते ना, बिर्याणी बनवत आहे. वास तर खूप छान यायलाय, खूप छान बनली वाटते बिर्याणी पूनमची. आता बनवली ताई, तुम्ही सगळेजण टेस्ट करून सांगा कशी बनली, काय नाही ते, मीठ मिरचू सगळं काय टेस्ट वगैरे बरोबर आहे की नाही बिर्याणीला. रायता बनव आणि थोडं फ्रीज मध्ये ठेव आणि दही जास्त टाक जरा रायत्यामध्ये. हो हो ताई, नाहीतर मी सगळं कटिंग करून देऊ का? तुम्ही बनवता का रायता कसं बनवायचं ते? दही वगैरे जास्त आहे बघा फ्रीज मध्ये. नको नको पूनम, आता तू बिर्याणी बनवली ना, आजचा सगळा स्वयंपाक तूच बनव, तुझंच रायतं खायचं, बघू दे मला कसं बनवतेस काय नाही ते रायतं. ठीक आहे ताई, अर्धा पाऊण तास लागेल मला राहिलेलं काम करण्यासाठी पूर्ण. हो हो पूनम, आता लवकर बनव बघ, वास इतका छान आला ना की मला भूक लागली बघ, आताच नाश्ता करून थोड्या वेळापूर्वी. लवकर रायतं बनव बघ तू. माय खरंच म्हणाले का हो ताई, खरंच बनली का? चांगली वास यायलाय का? काय माहिती बाई, आता मी बनवली एकटी ना, याच्या अगोदर मी एकटी कधी नाही बनवायची. आई सांगायच्या मला हे टाक, असं टाक, तसं टाक. आज मी स्वतः मनानेच बनवली बघा.
अगं हो ग पूनम, तुला काय चढू बरं मी? नाहीतर एरवी तुला माहिती आहे ना, मी पटकन बोलते, काही चांगलं बनलं नाही, काही चांगला वास आला नाही तर. आता कशाला उगाच चढू तुला मी? खरंच चांगला वास येतो तू बनवलेल्या बिर्याणीचा. चालते, ठीक आहे ताई, व्हा तुम्ही पुढे, मी थोड्या वेळात घेऊन येते बघा डायनिंग टेबलवर जेवण सगळं काही बनवलेलं. ते सगळं ठीक आहे पूनम, पण तू नवीन कपडे घालून किचन मध्ये स्वयंपाक का बरं बनवतेस तू? काहीतरी वेगळे दुसरे कपडे घालायचे ना, अंगामध्ये गाऊन वगैरे टाकायचा. नवीन टॉप घालून स्वयंपाक बनवायची काय गरज आहे तुला? नवीन नाही ताई, खूप दिवसापूर्वी घेतलेला आहे. मला पहिले येत नव्हता, आता येतोय म्हणून मी आता घालते बघा. अगं एवढे छान छान कपडे तू किचन मध्ये कसं वापरतेस ग पूनम? नाही ताई, मी म्हणते ना तुम्हाला, खूप दिवसापूर्वी घेतलेला होता, मला येत नव्हता, आता येत आहे म्हणून मी घालत आहे. ठेवून तरी काय करू ना कपाटामध्ये? परत मी थोडीशी जाडी होईल तर मला येणार नाही, असाच वेस्ट होऊन जाईल. भारीचा कॉस्टली आहे तो माझा टॉप. असो, तुझी मर्जी बाई, तुला नवरा आणून देते, आम्हाला काय तेवढे घडत नाहीत काय नाही म्हणून मी म्हणले. तसं काही नाही ताई, तुम्हाला जर आवडला असेल माझ्या अंगावरचा टॉप तर तुम्ही घेऊन जा जाताना. पूनम, माझे एवढे खराब दिवस नाही आलेत की तू घातलेले कपडे मी यूज करू. मग ताई, मी तुम्हाला सांगत आहे ना, माझा जुना टॉप आहे ते, तरी पण तुम्ही त्याच्यावर बोलताय की आम्हाला घरत नाही तर तुझा नवरा तुला आणून देते. असं तसं बोलायची तुम्हाला काय गरज आहे? नवराच आणून देईल, नाहीतर मग माय बाप घेतील लेकीला, दुसरं कोण घेते अजून? घाल बाई घाल पूनम, तुझा नवरा आणून देते तुला. हे टॉप घालून स्वयंपाक कर, नाहीतर भांडे घास, नाहीतर काही पण काम कर, नाहीतर कोणाला पण देऊन टाक. नेक्स्ट टाइम मी तुला काहीच म्हणणार नाही बघ कपड्याविषयी. असो, जाऊ दे, आता रमत गमत बसू नको, पटकन रायतं बनव आणि लवकर घेऊन ये, भुका लागल्या सगळ्यांना. हो ताई, मी पण तुम्हाला सांगत आहे, अर्धा पाऊण तास लागेल मला अजून. मी किती पटपट करू ना? हो, नाही तर 10-15 मिनिटांमध्ये येशाल म्हणशाल झालं का पूनम? हात कापून घ्यायची हो मी, काकडी कांदा वगैरे सगळं काही कटिंग करताना. तुमचं काय इथं? आली मोठी इथं नवीन कपडे घालून स्वयंपाक करायला, मंद डोक्याची. हिची तर ना आज जिरवते की ना, मला काही बोलू तर दे. घे आता, आरामातच करते, घंटा दीड घंटा लावते आता बनवायला. कोण काय मला म्हणते बघू द्या. मी पण म्हणते आताच नाश्ता केला होता, एवढ्या भुका कशा लागल्यात लवकर? हो, नाही तर उघड डोक्याला ताण फालतू येते, काहीतरी चांगलं बोलते, चांगलं बोलली वाटलं, काहीतरी क्षणामध्ये दगड टाकून जाते हिला बरं दिसतच नाही. चांगलं चाललेलं, चांगलं बोललेलं, चांगलं वागलेलं. जाऊ दे, बनवते लवकर राहतं, नाहीतर माझाच टाइम वेस्ट होईल. परत जाऊन झोपा थोडंसं, नंतर येऊन बनवा, मलाच कंटाळा येईल. कोण करू लागते काय मला इथं? कमी सब्जा कटिंग करायच्यात का मला आता? जाऊ दे, राहू दे, बनवून ठेवते, हाताने घेऊन खाते, तर वाढून पण देणार नाही मी. आई, हे पूनम कसा स्वयंपाक बनवायली? बिर्याणी मला वाटलं वास एवढा चांगला यायला, चांगलं बनवते काय की, पण कसली बनवली होती तिने बिर्याणी. काय नवीन नवीन नवरी नाही, काही नाही तिला शिकवायला, हे कसं बनवायचं, ते कसं बनवायचं, कसं बनवायचं, काय नाही बनवायचं ते. कसा स्वयंपाक बनाव, 4 लोकांना 4 गावामध्ये नावं काढा खाऊन गेल्यानंतर असा असा स्वयंपाक बनवला होता बाबा म्हणून. माझ्या घरी जर असं बनलं ना आई, तर तेव्हाच ताटावून सगळेजण उठले असते बघ. मीनाक्षी, तू आज खायलीस, काल खालीस, उद्या खाशील, जाशील तुझ्या घरी. आम्हाला तर हे सगळं आयुष्यभर खायचं आहे, असं तिखट मिरच्याचं मसाल्याचं. होय आई, बिट्ट्या पहिले असं खात नव्हतं, आता कसं खायला? काय आहे की त्याची त्यालाच माहिती कसं खाऊ घालते की मी आले, कारण ते कसं गुणाने खायला मला कळण्या गेले ना, तर दुपात गेलं मला, हे नको ते पाहिजे, असं नको तसं पाहिजे. पहिले तर मी किचन मध्ये होते तेव्हा कसं म्हणत गेलं, तायडे मी भाजी खात नाही, तिखट झाली, मीठ जास्त झाले, सपक झाली, अशी झाली तशी झाली. आणि आता बायकोनं कशीही बनव, कसं खायले गुपगुणानं. आणि भैया आई, तू ह्या गोळ्या चालू होता असं मसाल्याचं, जास्त मिठाचं, तिखट, तेल बी किती टाकलं होतं तिनं काल बिर्याणी मध्ये. काय करू ग मीनू, खावं लागते बाई, एकुलता एक लेक आहे, दुसरी सून आहे की काय मला? तिलाच गोडी गुमानं बोलावं लागते, कर बाई असं, कर बाई तसं पूनम, हो पूनम, नाही पूनम, बोलावं लागते लेकासाठी आपल्या. ते तुझं सगळं ठीक आहे आई, पण कहाला कमवायलो पैसा, काम कहाला करायलो आपण? हे असं जेवण करायला आणि गोळ्या कहाला घ्यायलीस मग तू? खाई असंच तेला मिठातलं मसाल्यातलं. मग कसं करू बाई मीनू, बोलता येत नाही ग, लगेच तिनं जाऊन बिट्टूला सांगते, बिट्टू नंतर मला ओरडते. मग बघून घ्या बाई तुम्ही तुमचं, माझं काय आज राहणार उद्या जाणार मी, पण हे बरोबर नाही आई. ते पोरग लवकर बिमार पडायचं वे आणि ती बाई पडायची वे पूनम, आणि तुला तर पहिले पाडतील ते बिमार. काय झालं आई ताई? कोणत्या विषयावर बोलायला तुम्ही दोघी जणी? आणि कोण बिमार पडणार आहे? अरे बिट्ट्या, मी तुलाच म्हणायले, ते पूनम कसं जेवण बनवायली रे? आ, दिसायला एवढी चांगली काल दिसली बिर्याणी ती, वास पण तिचा एवढा चांगला आला, कशी बनवली होती रे? काय झालं ग तायडे, कसं बनवलं होतं? तुझ्या डोळ्यात तर मातीच पडते रे बिट्ट्या, तुला काही दिसतच नाही बायकोनं गलत काम केलेलं, आणि काही कळतच नाही, काही ऐकूच येत नाहीस, बहिराच होतोच बघ तू बायकोच्या विषयी. तुला काही सांगायचं म्हणलं की ते जाऊ दे आई. काल मी गेलो होतो किचन मध्ये, जरा असं नवीन कपडे घालून पूनम स्वयंपाक बनवायली. तिला मी काल म्हणलं, पूनम नवीन ड्रेस आहे ग, हे ड्रेस घालून तू काऊन स्वयंपाक बनवायली? तर मला म्हणाली, ताई हा खूप जुना होता, नंतर मला येणार नाही, मी जाडी होईल म्हणून मी आता घालून करायले, खूप दिवसापूर्वी घेतलेला टॉप आहे माझा तो, मला आवडतो, भारीचा आहे. जाऊ दे तायडे, तू तिला काही म्हणत जाऊ नको. तिच्या मायबापाच्या घरून तिनं टॉप आणती, तिनं स्वयंपाक करताना घालो, भांडे घासताना घालो, का आंघोळ करताना घालो, तू तिला काही म्हणत जाऊ नको. बघ बघ, तुला म्हणले होते ना मीनू, मी हे नाही ऐकत आपलं, तू काही जरी म्हणलीस तर ते आपलं ऐकत नाही. त्या पूनमनं काय जादू केला की त्या दोघालाच माहिती. मला पण काही सांगत नाहीत, कधी कोणती गोष्ट हसून वगैरे बोलत असतील, सिरियस मध्ये बोलले तरी मला काही सांगत नाहीत. मी विचारलं तरी पण दोघाला
राहा बाबा, तुमच्या दोघा तिघाला घरामध्ये राहायचंय. कमी मसाल्याचं खा का जास्त मसाल्याचं खा, मीठ जास्त टाकून खा का खाऊ नका, तेल टाका न टाका का कॅटलीभर तेल टाका, मला काही करायचं नाही. माझं सांगायचं काम आहे की उद्या बिमार पडशाल, म्हणून मी म्हणाले की कमी कमी मसाले तेल मीठ सगळं कमी कमी खात जा. अगं तायडे, तू खरं सांगायलीस, पण मी तर काय करू बरं आता? ऐकत नाही ती. मी तिला खूप वेळ सांगितलं, म्हणलं तर उगं रुसून पुसून बसायचं, ते काय वे बरं? हे बघ बिट्टू, मी आज राहणार उद्या जाणार आणि तू तसं कसं म्हणायलास बरं? तिला चांगलं येईपर्यंत माणूस बोलेलच ना. आणि कसं खावं माणसानं, माणसाला जगायचं आहे की नाही? आणि चांगलं कर म्हणल्यानंतर राग येण्याचा काय संबंध, रुसून पुसून बसण्याचा काय संबंध? हे राग बी घाय ना तिला तिच्या घरी जाऊन कर म्हणावं. इथं जमत नाही म्हणावं, सासरमध्ये माहेरामध्ये राग राग करून झोपत जाय म्हणावं. इथं जमना, माणसं बिमार पडतील, काय खायला तुम्ही ते तसं खाणं? बघा, तुमच्या हिशोबानं माझं सांगायचं काम होतं, तुम्हालाच राहायचं आहे. माझं काय, उद्या चालले मी. आणि हो बिट्टू, उद्या मला नेऊन सोड, एसटीमध्ये जाणार नाही मी, मला मळमळ व्हायले. बघ बिट्ट्या, तुला बोलले होते ना मी अगोदरच, पूनम लय टाकते बघ, मसाला लय टाकते, मीठ पण असं टाकते ना तिनं की बस माणसानं बिमारच पडावं. तेलही बी आणि मिरचूही बी आणि ते मसाले बी. अरे आज मला घरातली पोरगी आहे म्हणून सांगाली बापा, असं असं करत जा, असं असं खात जा म्हणून, नाही तर बिमार पडशाल. सोयरे येतील, खातील, नाव बोटवतील आणि जातील, ते काय सांगणार का मला? आई, तुझ्या बोलण्याशी मी सहमत आहे. पूनम हे सगळं करायली खूप दिवसापासून, जास्त जास्त टाकायली सगळं. मला कळ नाही गेले कशामुळं. तिला बोलतो मी या गोष्टीवर. राग आला तर येऊ दे, बिमार पडण्यापेक्षा हे बोलून टाकलेलं बरं तिला. उद्या मी बिमार पडेल, तू बिमार पडशील. तुझं बोललं ते बरं होईल बाबा. मी बोलल, उगं राग येईल, फोन करून तिच्या माईला सांगेल, तुला सांगेल असं असं बोलली म्हणून. नाही, ते भांडण विवाद मला घरामध्ये नकोय उगं विनाकारण. हॅप्पी व्हॅलेंटाईन माय पूनम स्वीट वाईफ. सेम टू यू. अहो हे काय पूनम, फक्त सेम टू यू? नाराज आहेस का? काय झालं? काही नाही हो, असंच सहज. सांग सांग, काय झालं मला सांग. अशी नाराज तू राहत नाही. कुठे फिरायला जायचं का आज व्हॅलेंटाईनला? नाही हो, असं काही नाही. मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला भाज्यामध्ये तेल जास्त, मीठ जास्त, मसाले जास्त असं काही वाटलं नाही का हो? तुम्ही मला कधीच काही बोलून नाही दाखवलं या 8 दिवसामध्ये. हो पूनम, आई पण मला बोलत होती, ताई पण मला बोलत होती, पूनमला सांग असं करू नकोस, अशाने बिमार पडशाल तुम्ही सगळेजण. तेल जास्त खाताय, ती मीठ जास्त टाकायली, मसाले जास्त टाकायली तिनं, ती पण बिमार पडेल, सगळेजण बिमार पडशाल तुम्ही. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ते सगळं मी मुद्दाम करत होते. का ग पूनम, मुद्दाम का करत होतीस बरं तू? का तेला मिठाचा मसाल्याचा मिरचीचा खराबा बरं? काय झालं होतं तुला? मुद्दाम का केलंस मला एवढं सांग फक्त तू. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जसं माझं लग्न झालं तसं मी कितीही चांगलं जेवण बनवलं तरी पण तुमच्या ताईने खरं नेहमी नेहमी त्याला नावं ठेवलेले आहेत. जेव्हा मी चांगलं जेवण बनवायचे तेव्हा तुमची आई नावं ठेवायच्या. मग मी विचार केला की म्हणलं चला गड्या, जेवण माझं चांगलं बनवून सुद्धा हे वाईट बोलताय, काही दिवस आपण तसं जेवण बनवून बघूया. जास्त तेल, जास्त मीठ, मसाले जास्त, सगळं काही जास्त, बिना चविष्ट. मग बघू काय म्हणतात ते. पण नाही पूनम, तू मला हे सगळं सांगायचं ना. ताई तुला नेहमी टोकते ते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. पहिले तू जेवण चांगलं बनवायची, या 8-10 दिवसापासूनच तू सगळं बिघडवायला लागलीस बघ. ते कसं असते माहिती आहे का, मुद्दाम केल्यानंतरच चांगलं असते बघा, नाहीतर एरवी कोणीही जगू देत नाही. आता कशी तुमची बहीण तुमच्या आईला सांगू लागली, हे असं नाही ते तसं नाही, पूनम कसं जेवण बनवायली काय नाही, सगळं मी मागे थांबून ऐकू लागले. सगळंच्या सगळं मी ऐकलं. मला का कळत नव्हतं का? आता एका गोष्टीचा त्यांनी सबक शिकला असेल. याच्यानंतर तुमची बहीण मला कधी म्हणणार तर नाही, पूनम असं जेवण का बनवायली, तसं जेवण का बनवायली. पहिले जे जेवण मी बनवू लागले ना, ते चांगलं होतं, हेल्दी होतं, योग्य होतं. मी सगळं कमी कमी टाकायचे. पण पूनम, तू ही गोष्ट मला पण सांगू शकली असतीस ना. तुम्हाला तुम्हाला दिसते का मला होणारा त्रास? असो, जाऊ दे, जे पण झालं ते खूप चांगलं झालं. याच्यानंतर तुमची बहीण मला कधीच म्हणणार नाही, असं बनवलं का, तसं बनवलं का, एवढं टाकलंस का आणि तेवढं टाकलंस का. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, जेव्हा आपण गलत नसतो आणि आपल्याला लोक गलत म्हणतात तेव्हा कसं वाटते. कारण चुकलं तरच चुकलं म्हणावं, न चुकता जर आपल्याला कोणी म्हणलं ना तू चुकीची आहेस म्हणून किंवा चुकीचा आहेस म्हणून, कोणालाही सहन होत नाही. ठीक आहे पूनम, तू तुझ्या योग्यानं जे बरोबर केलं, तुला जे योग्य वाटलं तू योग्य केलंस, पण याच्या पुढे असं वागू नकोस तू. माझं सोडा, याच्यानंतर तुमची बहीणच कधी म्हणणार नाही चांगलं झाल्यानंतर ही भाजी चांगली झाली नाही, नावं बोटं कधी ठेवणार नाही माझ्या कोणत्याच गोष्टीला. कधीही कोणत्या गोष्टीला नावं बोटं ठेवूनही आपण आईच्या पोटातूनच शिकून येत नसतो. सगळं आल्यानंतर सगळं बघूनच शिकतो आपण. हे तुमच्या बहिणीला आता कळालंच असेल की पूनम पहिली सगळं चांगलं बनवत गेली, मी तिला नावं बोटं ठेवत गेलो, हे असं झालं ते तसंच झालं. तिला तिची चूक समजली असेल आता. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, चुका सगळ्यांनीच होत असतात. घालून पाडून बोलून त्या व्यक्तीला त्रास आणि दुःख देऊ नये, सांगण्याचा प्रयत्न करावा.